हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. 2 दिवस मी ब्लॉग टाकला नाही, आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला आणि थोडे कामात पण बिझी होते. आज मी शुक्रवार आणि शनिवारचा ब्लॉग एकत्रितपणे टाकत आहे. शुक्रवारी जेव्हा मी शाळेत जायला निघाली, भयानक ट्रॅफिक जाम झालेली होती. हे दादा मुंबईवरून आलेले आहेत आणि हे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर फॅकल्टीचे लास्ट इयरचे स्टुडंट्स आहेत. यांची इंटर्नशिप चालू आहे आणि कंपनीने यांना पाठवलं आहे शाळेमध्ये. ज्या कंपनीतर्फे सायन्सचं आणि मॅथचं आम्हाला सामान आलेलं आहे, त्या सायन्सचं डेमो देण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी आणि ते शिकवण्यासाठी, हाताळण्यासाठी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे मुंबईवरून आलेले आहेत. विद्यार्थ्यांना यांनी मस्त सोप्या भाषेतून आणि इतकं छान ते साहित्य कसं वापरायचं, त्याचा वापर काय आहे किंवा गणिताच्या बऱ्याचशा गोष्टी यांनी समजावून सांगितल्या. दुपारी बसून आमच्यासोबत यांनी जेवण केलं आणि नंतर यांना जे प्रमाणपत्र पाहिजे होतं ते गिरी मॅडमनी साईन करून यांना दिलं. यांनी यांचं काम योग्य प्रकारे पूर्ण केल्याची यांना पोचपावती किंवा सर्टिफिकेट पाहिजे असते आणि ते कंपनीला यांना हँडओव्हर करावं लागतं. ऑगस्टची तयारी आमची सुरू झाली आहे. संगीतच्या आमचे मिलिंद जाधव सर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घेत आहे. ड्रम वाजवण्याची असेल किंवा बाकी जे कॉंगो वगैरे वाजवण्याची प्रॅक्टिस, आणि मुलं इतके सुंदर वाजवतात. शनिवारची आमची पहिली तासिक का असते शारीरिक शिक्षणाची आणि आमचे पिंपळे सर विद्यार्थ्यांची कवायत घेताना. पिंपळे सर विद्यार्थ्यांची खूप छान प्रकारे रेग्युलर कवायत घेतात आणि मिलिंद जाधव सरांनी सगळ्या साहित्याद्वारे खूप छान असं राष्ट्रगीत विद्यार्थ्यांचं बसवलेलं आहे आणि सगळं साहित्य आम्हाला पीएमसी तर्फे भेटलेलं आहे. आणि ही माझ्या वर्गातील विद्यार्थिनी सृष्टी संतोष अवताडे अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे आणि काही ना काही एक्सपेरिमेंट ही करून बघत असते. तर हिने मला सांगितलं, मॅडम की मी पेपर सोप घरच्या घरी कशी तयार केली आणि कशा प्रकारे मी तिचा वापर करत आहे. विद्यार्थ्याने एखादी कोणती नवीन गोष्ट केली आणि ती आपल्याला सांगितली तर त्याला ऐकून घेणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं हे प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य आहे. आजसाठी बस एवढंच. आवडल्यास एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर मग काय, भेटूयात की पुन्हा.